आता फार्म सुरू करायचं म्हटलं की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो. 10 बकऱ्या पाळायच्या की एक चांगली दूध देणारी म्हैस पाळायची? तर आता माझ्या फार्मवर दोन्ही गोष्टी आहे. आम्ही डेअरी फार्मिंगही करतो आणि आम्ही गोट फार्मिंगही करतो. आणि मला Instagramवर हाच प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जातो, की गोट फार्मिंगमधून जास्त पैसा आहे की डेअरी फार्मिंगमधून? तर आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे नाही बघू, की कशात जास्त पैसे मिळतील, कशातून जास्त तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण झिरोपासून सगळं कॅल्क्युलेशन करू, की समजा तुम्ही 10 बकऱ्या घेत असाल, तर तुम्हाला ते घ्यायला किती पैसे लागतील? त्यानंतर त्यांचा गाभणकाळ कसा राहील, ते किती पिल्लू देऊ शकतील, मॉर्टॅलिटी समजा पिल्लांची झाली तर तुम्हाला त्यातले किती पिल्लं विकता येतील, तुमचं त्यातनं रेव्हेन्यू किती बनेल, त्यानंतर चारा, औषधं, मेडिसिन, डॉक्टर, वॅक्सिनेशन या सगळ्या गोष्टींवर किती खर्च येऊ शकतो, इन्शुरन्स तुम्ही काढत असाल तर किती खर्च येऊ शकतो. आणि त्याच्या अपोजिटमध्ये आपण हे बघू, की समजा तुम्ही एक म्हैस घेतली, तर ती समजा 12 लिटर दूधवाली तुम्ही चांगली म्हैस घेऊन आले, तर त्यावर तुम्हाला किती पैसे तुम्ही कमवू शकता. जसं तिचं लॅक्टेशन पिरियड किती राहील, तिचं मिल्किंग पिरियड किती राहील, ते कसं डिक्रीज होईल, त्यानंतर तुम्ही किती रुपयांनी दूध विकलं तर तुमचे किती पैसे बनू शकतात. आणि त्यानुसार मग आपण कंपेअर करून या निर्णयावर येऊ शकतो, की 2 पैकी कुठलं ऑप्शन बेटर आहे. सगळ्यात आधी या व्हिडिओमध्ये एक गोष्ट मी क्लिअर करतो, की ह्या जो पूर्ण व्हिडिओ आहे, हा एक आयडिया आहे, की तुम्हाला एक आयडिया असावी, की डेअरी फार्मिंगमध्ये कसा-कसा खर्च येऊ शकतो आणि गोटमध्ये कसा-कसा येऊ शकतो आणि रेव्हेन्यू कसा मिळू शकतो. हे काही ॲज इट इज असंच म्हणजे स्ट्रक्चर प्रत्येकाच्या केसमध्ये लागू होणार नाही. प्रत्येकाच्या सिटीनुसार गोट्सच्या किमती बदलू शकतात, चाऱ्याच्या किमती बदलू शकतात आणि बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. म्हणून या व्हिडिओवरून तुम्ही फक्त एक आयडिया घ्या, की असं स्ट्रक्चर राहू शकतं आणि आपलं कुठलं फायद्याचं आहे हे आपण डिसाईड करू शकतो. आता सगळ्यात पहिले आपण चर्चा करू बकऱ्यांवर. समजा आता आपण पकडू, की आपण 10+1चं सेटअप जसं आपण म्हटलं, की 10 बकऱ्या वर्सेस 1 म्हैस. तर आपण 10+1चं सेटअप घेणार आहे. उस्मानाबादी बकऱ्या घेऊ आपण. आता उस्मानाबादी बकरी जी आहे ती 8 ते 12 हजारापर्यंत तुम्हाला चांगली बकरी मिळून जाईल. तर तिथे समजा 10 घेतल्या तर तुमचे गेले 1,20,000 रुपये. जो तुमचा ब्रीडर राहील तो तुम्ही चांगला घेतला तर त्याच्यात तुम्हाला लागतील जवळपास 30,000 रुपये पकडू. तर 1.5 लाखामध्ये जे आहे तुमचं 10+1चं सेटअप जे आहे परचेस करून रेडी होऊन जाईल. आता त्या ज्या तुम्ही 10 बकऱ्या आणल्या त्या आता तुम्ही गाभण आणताय, कशा आणताय तो एक वेगळा प्रश्न आहे. पण आपण बकऱ्यांचा जो रिप्रोडक्शन पूर्ण सायकल आहे ती 1 वर्ष म्हणजे असते 14 महिने. 14 महिन्यामध्ये बकरी ही 2 वेळा पिल्लं देऊ शकते. आता त्याच्यातही लोकं म्हणतील, की नाही देत, असं होतं, तसं होतं. पण आपण एक चॉकआउट करतोय, की म्हणजे बेस्ट केस पॉसिबिलिटी काय राहू शकते. तर एका बकरीनी 14 महिन्यात 2 वेळा पिल्लं दिले. तर आता त्याच्यात कसं राहील, की 5 महिन्याचा तिचा राहील गाभण काळ. 2 महिने तिला लागतील रिकव्हरी करायला आणि परत लागवड करायला. तर असे 7 महिने एक सायकल आणि परत 7 महिने दुसरी सायकल. अशी 14 महिन्यात बकरी 2 वेळा पिल्लं देऊ शकते. तर आता तुमच्याकडे आहे समजा 10 बकऱ्या. आता त्यातल्या सगळ्याच तर काही 2 पिल्लं, 3 पिल्लं अशा नसतील. तर एक ॲव्हरेज समजा आपण पकडला, की कुठली एका पिल्लाची आहे, कुठल्या 2 पिल्लांच्या निघाल्या. तर ते तुमच्या नशिबावर आहे, की तुम्ही कशी निवड करता, कशी बकरी घेता. पण समजा आता आपण असं पकडू, की 14 महिने झाले आणि 14 महिन्यामध्ये 10-10 ज्या तुमच्या बकऱ्या तुम्ही आणलेल्या आहेत, त्यांनी जवळपास 36 पिल्लं दिले. आता 36 पिल्लांमध्ये तुम्हाला पकडावी लागेल मॉर्टॅलिटी, की त्याच्या पिल्लांची मरतूक होते आहे का? ते आजारी पडतात आहे का? आजारी पडून कुठलं पिल्लू मेलं? तर या गोष्टी घडतात. तर आता या गोष्टी तुम्ही कशा पकडाल? तर 36 मधले समजा आपण असं पकडू, की 4 पिल्लं जे आहे, तर त्यांची मृत्यू झाला. ते तुमचे 4 पिल्लं मेले. तर आता तुमच्याजवळ 14 महिन्यामध्ये 32 पिल्लं रेडी आहे. तुम्ही 32 पिल्लं विकू शकता. आता यात 2 गोष्टी आहे, की एक तर तुम्ही सगळं विकू शकता किंवा तुम्हाला समजा परत फ्युचरसाठी ब्रीडिंग प्लॅन करायचे असेल, तर त्यातल्या फिमेलचं तुम्ही संगोपन करू शकता. पण इथे आपण असं पकडू, की तुम्ही सगळेच विकले. तर आता एक पिल्लू जे आहे ते 6 ते 8 महिन्यात तयार होईल. समजा आपण असं पकडू, की 15 किलोचं झाल्यावर तुम्ही ते विकलं. आता इथे मी चौकशी केली होती तर ₹365 दर होता पर किलोचा जिवंत बकरीचा. तर त्यानुसार एक पिल्लू तुमचं जाईल ₹5,400 ला. आता हे असं समजा, की मी एकदम वर्स्ट केस पकडतोय, की इतकं तर जायलाच पाहिजे. आता भरपूर अशी लोकं आहेत ज्यांचे 8,000 10,000लाही बोकडं विकल्या गेलेले आहे. पण आपण या व्हिडिओसाठी कॅल्क्युलेशन आपल्यासाठी सोपं व्हावं म्हणून असं पकडू, की ₹5,400 ला तुमचं एक पिल्लू विकलं गेलं. असे तुम्ही 32 पिल्लं विकले. तर 14 महिन्यामध्ये तुमचा जवळपास 1,72,000च्या जवळपास रेव्हेन्यू होईल. आता बोलू सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकवर. तो म्हणजे आहे खर्च, की खर्च किती येईल? समजा आता तुम्ही 10+1चं सेटअप आणलेलं आहे. आता यात 2-3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर तुमच्याकडे चारा फुकट अवेलेबल राहू शकतो. तुमचं शेत राहू शकतं, तुम्ही चारा पेरला. बेस्ट. ही केस बेस्ट आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा चारा स्वतःच उगवून बकऱ्यांना खाऊ घालू शकता. हेल्थ जबरदस्त राहते. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूला पडीत समजा वावरं असतील,
तर तुम्ही तिथे चरायला पाठवू शकता. त्याही केसमध्ये तुमचं जे फॉडर कॉस्ट आहे ती झाली 0. आणि तिसरी अशी गोष्ट आहे की बा तुमच्याकडे नाही आहे अवेलेबिलिटी, तर तुम्ही सुका चारा मार्केटमधून विकत घेतला. आता इथे या केसमध्ये तुम्हाला फॉडरचा खर्च येणं चालू होईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अल्पाचा खर्च लागतो. तर आता या व्हिडिओसाठी आपण पकडू की तुमच्याकडे थोडा चारा आहे, थोडा तुम्ही विकत आणला आणि अल्प आणला. तर 10+1च्या सेटअपसाठी तुम्हाला जवळपास 300 रुपये प्रति दिवस लागू शकतो. यानुसार वर्षभराचा जवळपास 1,28,000 रुपये, 1,25,000 रुपये तुम्हाला खर्च येईल. समजा असं सरासरी पकडा 1,25,000 रुपये तुम्हाला वर्षभराचा खर्च येईल. याच्या व्यतिरिक्त जे मेडिसिन आहे, डॉक्टर्स आहे, वॅक्सिनेशन्स आहे, त्याच्यानंतर समजा अजून काही असेल, इन्शुरन्स वगैरे तुम्ही काढत असाल तर त्याचा खर्च लागू शकतो. तर आपण असं पकडू की 10, 12, 15,000 रुपये तो खर्च आला. तर जवळपास 25 आणि 30, 1,40,000 पर्यंत तुमचा खर्च वर्षभराचा येऊ शकतो. आता तुम्ही बकऱ्या सगळ्या विकल्या होत्या 1,72,000च्या, 1,40,000 तुम्हाला खर्च आला, असा पकडा 1,50,000 खर्च आला, तर तुम्हाला 14 महिन्यामध्ये जवळपास 22,000 रुपये वगैरे तुमच्या याच्यातनं बनू शकतात. पण आता याच्यात असं पकडा की हे बेस्ट केस सिनरिओ होती. असंही होतं की तुमचे भरपूर पिल्लांची मरतूक झाली, पावसाळ्याच्या वातावरणात जन्माला आले, तर पावसाळ्यामध्ये भरपूर मॉर्टॅलिटी वाढते. पण आपण पॉझिटिव्ह साईन जर घेतलं तर तुम्हाला वर्षभरात तुमच्या याच्यात 15,000 ते 20,000 रुपये तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. पण गोट फार्मिंगची मजाच ही आहे, इथे आहे सरळ एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आता या केसमध्ये कसं आपण 10+1 घेतलं, तुम्हाला 20,000 रुपये बनले. आणि या फिगर्स ज्या आहे त्या एक कॅल्क्युलेशन आहे. याला तुम्ही असं एकदम स्टॅम्प नका करून टाकू की 20,000 बनतील म्हणजे बनतील. तुमचा लॉसही होऊ शकतो, याच्याहून जास्तही प्रॉफिट होऊ शकतो, काही पण गोष्टी होऊ शकतात. तर आता पण 10+1 मध्ये तुम्ही 20 बनवले, समजा तुमच्याकडे 50 असेल तर ती फिगर सरळ लाखावर पोहोचून जाते. आणि असंच जी ग्रोथ आहे ती डबल टिबल याच्यात होत राहते. फक्त याच्यात एक गोष्ट ही आहे की जो खर्च आहे तो मी जनरली कोट करत नाही, कारण की त्याचं आता भरपूर कारण आहेत. ते कारण मी जे आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे की मला खर्च कोट करायला का नाही आवडत, कारण की खर्च हा कधीही फिक्स्ड नसतो, तो प्रत्येकाच्या सिटीनुसार चेंज होत राहतो. त्याच्यामुळे या व्हिडिओमधनं तुम्ही फक्त एक आयडिया घ्या की असं होऊ शकतं. चला आता आपण म्हशीच्या टॉपिकवर येऊ. आता मी असं अज्युम करतो की तुमच्याजवळ एक अशी म्हैस आहे जी तिच्या पीक टाईमवर 12 लिटर प्रति दिवसाचं दूध देईल. आणि आता इथे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता समजा मी इथे 90 रुपये लिटरनी कॅल्क्युलेशन करतोय, कारण की त्याची बॅक स्टोरी ही आहे की अमरावतीमध्ये आम्ही जे दूध विकतो, आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊन होम डिलिव्हरी करून चांगलं एकदम क्वालिटी दूध अमरावतीमध्ये पोहोचवतो, तर ते आम्ही 90 रुपयांनी विकतो. तर मी त्याच्याचनुसार या पूर्ण व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन करेन. आता यावर जेव्हा मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता तेव्हा भरपूर लोकांचे प्रश्न होते की बा आमच्या इथे 60चाच भाव आहे, 65चाच भाव आहे किंवा चांगला भाव मिळत नाही, तर हे जे मी पूर्ण कॅल्क्युलेशन केलं हे पूर्ण चुकीचं आहे. तर आता याच्यात चूक आहे की बरोबर आहे हा काही डिबेटचा म्हणजे पॉईंटच नाही आहे. याच्यात तुम्ही हे बघायला पाहिजे की मी काय नवीन केलं की ज्याच्यामुळे मला 90 रुपये भाव मिळाला. तर याच्यात थोडीशी मेहनत समजा आपण जास्त घेतली, लोकांच्या घरोघरी गेलो, सॅम्पल दिले, त्यांना सांगितलं की बा नवीन काही बिझनेस आहे, तर आणि समजा तुम्ही लोकांना क्वालिटी दिली, तर मी हे गोष्ट लिहून देतो की क्वालिटीच्या समोर कोणीच पैशाला बघत नाही. आता सध्याच्या काळात प्रत्येकाजवळ पैसा आहे, प्रत्येकाला आपल्या हेल्थचं खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे समजा तुम्ही क्वालिटी दिली तर तुमचंही दूध 90नी विकलं जाऊ शकतं, कदाचित 90पेक्षा जास्त रुपयाने विकलं जाऊ शकतं. तुम्ही समजा डेअरी फार्मर असाल तर तुम्ही तुमच्या सिटीमध्ये किती रुपयाने दूध विकता हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल, त्यावरून आपल्याला एक अंदाज येईल. तर आता या व्हिडिओसाठी हे जे पूर्ण कॅल्क्युलेशन राहील हे 90 रुपये लिटरने राहील. या म्हशीच्या कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती ही आहे की 12 लिटरवाली समजा तुम्ही आणली तर 12 × 365 काही होत नाही. म्हशीचा बेसिकली असं आहे, हे प्रत्येकाला माहीतच असेल की आज म्हैस जर जनली तर इथून एखाद्या महिन्याने ती 1-2 महिन्यांनी ती पीकवर पोहोचेल, पीकवर पोहोचून तिथून परत डिक्लाइन होईल आणि हळूहळू दूध कमी होत ते आटून जाईल. तर आता या कॅल्क्युलेशनसाठी आपण एक ॲव्हरेज पकडू की ॲव्हरेज काय होऊ शकतं. आता इथेही बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता मी सांगेन की भाई ती 2 महिन्यानंतर पीकवर पोहोचली, कोणी म्हणेल ती 21 दिवसातच पोहोचते, 1.5 महिन्यातच पोहोचते, कोणी म्हणेल की 4थ्या महिन्यात तिचं 2 लिटर 5 लिटरने दूध कमी होतं. आता या सगळ्या गोष्टी तुमच्या खिलाई पिलाईवर आहे, तुमच्या वातावरणावर आहे, याच्यावरही डिपेंड करतं की तुम्ही कुठली म्हैस लावली आहे की नाही लावली आहे. समजा तुम्ही तिला भरवलंच नसेल तर ती जास्तही दिवस दूध देईल. जसं आता असं म्हणतात की जाफराबादी 1.5 वर्ष दूध देऊ शकते, समजा तिला आपण गाभण केलंच नाही तर. तर आता या गोष्टी सगळ्या एक म्हणजे हे आहे की प्रत्येकाचा एक्सपिरियन्स काय आहे आणि तो कसा त्याला हे करतोय, टॅकल करतोय. पण आता समजा आपण एक हा व्हिडिओ अशा व्यक्तीसाठी घेतला की जो एकदम नवीन आहे, त्याला काहीतरी सुरुवात करायचं आहे, तर त्याला एक म्हणजे एक नॉर्मल एक आयडिया यासाठी म्हणून तुम्ही या व्हिडिओला एक फॉर एक्झाम्पल ट्रीट करू शकता. या व्हिडिओसाठी असं आपण पकडू की पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा ती म्हैस पीकवर होती तेव्हा तिने 12 लिटर दिलं, मग हळूहळू कमी होत समजा 10व्या महिन्यात तिने 6-7 लिटरच दिलं.
तर या कॅल्क्युलेशननुसार समजा आपण असं पकडू की डे 1 पासून तिने 9.8 लिटर किंवा 10 लिटर दूध तिने दिलं आहे, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायला ही गोष्ट खूप सोपी जाईल. पण जे मी म्हणतोय की तेच इथे खूप महत्त्वाचं आहे. आता तुमची ब्रीड कुठली आहे? समजा जाफराबादी असेल तर ती जास्तही देईल, मुरा असेल तर ती जास्त वेळासाठी देईल. तर या गोष्टी सगळ्या याच्यावर डिपेंड करतील की तुमची ब्रीड कुठली आहे. पण या व्हिडिओसाठी आपण असं पकडू की आपल्याकडे एक म्हैस आहे जी पीक पिरियडमध्ये 12 लिटर दूध देणार आहे, आणि त्यानुसार आपण पकडू की डे 1 पासून ते 10व्या महिन्यापर्यंत ॲव्हरेज तिने 9.8 लिटर 10 लिटर्स दूध दिलेलं आहे. या उदाहरणानुसार आपण असं अज्युम करू की आपल्याला जे आहे एका म्हशीकडून प्रति दिवस 10 लिटर दूध मिळालं आणि तिने 10 महिने दिलं, तर असं पकडू आपण आपल्याला 3000 लिटर दूध आपलं होणार आहे. आणि 3000 लिटर दूध आपण 90च्या भावाने विकलं तर जवळपास 2.5 लाख ते 2,70,000 रुपये आपला वर्षभराचा झाला रेव्हेन्यू. पण आता इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की जो बकऱ्यांचा खर्च आहे आणि गाई म्हशींचा खर्च आहे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. जसं आता समजा आपण म्हैस 12 लिटरची घेतली तर तिला अलपी तेवढाच जास्त लागेल, तिला चाराही तसाच द्यावा लागेल, ग्रीन फॉडरही तसंच द्यावा लागेल. तर आता या केसमध्ये असं समजा की तुम्हाला पर डेचा 400 ते 500 रुपये खर्च येणार आहे म्हशीवर. तर यानुसार तुमचे अर्धे पैसे जे आहे रेव्हेन्यूमधले ते तसेच गेले. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आलं, लाईट बिल आलं, लेबर कॉस्टिंग आली. या डेअरी फार्मिंगच्या बिझनेसमध्ये तो लेबर कॉस्ट जो आहे हा खूप इम्पॅक्ट टाकतो. कारण की समजा तुम्ही स्वतः दूध काढत असाल तर ते वेल अँड गुड, तुम्ही एकदम बढिया काम केलं, स्वतःच दूध काढलं, पोचवलं, तर तुमचे पूर्ण मार्जिन स्वतःची राहिली. पण जर तुम्ही लेबर ठेवला तर तुमचे 1600-1700 रुपये पर लेबर जाणार आहे. त्यानंतर समजा तुम्ही घरोघरी दूध वाटायसाठी माणूस ठेवला तर त्याचा सॅलरी प्लस पेट्रोलचा खर्च, ह्याही गोष्टी आल्या. त्यानंतर समजा तुम्ही चारा कापायसाठी माणूस ठेवला तर त्याची वेगळा पगार जाईल. तर डेअरीच्या बिझनेसमध्ये तुम्हाला लेबर कॉस्टिंग भरपूर द्यावी लागू शकते जर तुम्ही स्वतः मेहनत करायला तुमच्याजवळ वेळ नसेल किंवा तयारी नसेल. आणि त्यात काहीच हे म्हणजे असं लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. भरपूर हे फिजिकल वर्क खूप टफ असतं. सगळ्या गोष्टी स्वतः करणं हे शक्य नसतं. तर समजा तुम्ही लेबर ठेवतही असाल तर त्याच्यात काही म्हणजे हरकतीची गोष्ट नाही आहे. पण त्यासाठी मग ती कॉस्टिंग तुम्हाला कशा ना कशातून काढावी लागते. तर आता या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्यानंतर मला असं वाटतं की एक म्हैस समजा आपण 1.5-2 लाखाची घेतोय, तर एका वर्षभरात ती तेवढे पैसे तर आपल्याला काढूनच देईल. आणि त्या व्यतिरिक्त प्लस पॉईंट हा आहे की जर तिने वगार दिली, ह्याला दिलं, जेही काही दिलं, त्याचं तुम्ही व्यवस्थित संगोपन केलं तर 2-3 वर्षात ते तुमचा बोनसच आहे. कारण की 2-3 वर्षात ती परत तेवढ्याच महागले जाईल. त्याचं संगोपन करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. पण आता या याच्यात असं तुम्ही म्हणजे असं सरासरी पकडा की समजा तुम्ही 1.25 लाखाची 1.25 लाखाची म्हैस घेतली तर एका वर्षात तुमचा त्याचा रेव्हेन्यू तेवढा येऊ शकतो की त्या म्हशीची कॉस्ट ती काढून देईल. यावाल्या बिझनेसमध्ये एक सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जेव्हा म्हैस ड्राय पिरियडवर जाईल. आता समजा ती ड्राय पिरियडवर गेली तर तेव्हाही तुम्हाला तिच्यावर खर्च तर लावावाच लागणार आहे आणि तेव्हा ती काही दूध देत नाही. तर तो एक ॲडिशनल खर्च तुम्हाला याच्यात ॲड करून चालायचा आहे. आता आपण या दोन्ही पॉईंटवर म्हणजे गोटवर आणि डेअरीवर डिस्कशन केलं. मला रेव्हेन्यूचं कोट करायसाठी याच्यासाठी चांगलं वाटतं, कारण की रेव्हेन्यू हा फिक्स राहील. म्हणजे इतकं लिटर दूध दिलं, इतक्याने विकलं तर तेवढेच पैसे मिळणार आहे. पण जेव्हा खर्चाचा विषय येतो तेव्हा प्रत्येकाच्या सिटीनुसार, प्रत्येकाच्या शेतीच्या कॅपॅसिटीनुसार तो खर्च व्हॅरी करतो. समजा एखाद्याकडे चांगली शेती असेल तर तो स्वतःचा चारा स्वतः पिकवेल, स्वतः तो खाऊ घालेल, कापेल, तर तेव्हा त्याचा चाऱ्याचा कष्ट म्हणजे जो पूर्ण खर्च आहे तो नील होऊन जाईल. किंवा बरेच लोक असे करतात की जसं आता कोणाकडे कुठलं पीक येत असेल तर त्याचीच मग खल बनवली, चणा असेल तर त्याचीच तुम्ही कुटार केली, तर त्या सगळ्या केसेसमध्ये जो आहे तो चाऱ्याचा खर्चच गेला. तर त्यामुळे चाऱ्याचा खर्च कोट करणं हा काही सेन्सचा टॉपिकच नाही बनत. कोणासाठी तो खर्च असेल, कोणासाठी नसेल. किंवा समजा आता कोणी जर ड्राय फॉडर आहे ते विकत घेती असेल, कोणाकडे 1300 रुपयांनी असेल, कोणाकडे 1600नी असेल, कोणाकडे 900नीच असेल. तर आता या सगळ्या गोष्टींमुळे खर्च हा म्हणजे प्रॉपर एक अमाऊंट टाकणं की हां, एक म्हैस पाळायसाठी तुम्हाला इतका खर्च येईल, हे काही मला पटत नाही. कारण की प्रत्येकासाठी तो खर्च वेगवेगळा राहील. तर म्हणून मी व्हिडिओजमध्ये फक्त एवढं कोट करतो की तुम्हाला हा खर्च XYZ येऊ शकतो. आता तुम्ही तुमच्या सिटीनुसार त्याला चॉकआउट करू शकता की भाई यांनी सांगितलं की चाऱ्याचा खर्च येणार आहे, तर माझ्याकडे चाऱ्याचा काय भाव आहे. यांनी सांगितलं डॉक्टरांचा खर्च येणार आहे, तर माझ्याकडे डॉक्टर व्हिजिट काय आहे, किती मेडिसिन्स लागतात आहे, तिथे काय भाव आहे. असं असू शकतं. कोणाकडे स्वतःचंच मेडिकल असेल किंवा कोणाकडे असंही असतं की स्वतःचा म्हणजे पोरगा किंवा कोणी नातेवाईकच डॉक्टर असतो. मग या सगळ्या केसेसमुळे खर्च हा मला कोट करायला काही आवडत नाही. त्यामुळे मला रेव्हेन्यू सांगायला चांगलं वाटतं, कारण की रेव्हेन्यू सगळा फिक्स्ड राहील. तर आता मी जे पॉईंट्स सांगितले की तुम्हाला या गोष्टींवर खर्च येऊ शकतो, ते तुम्ही डोक्यात ठेवून त्याच्यावर तुम्ही चॉकआउट करू शकता की भाई माझ्या सिटीमध्ये याला किती खर्च येईल, आणि त्यानुसार तुम्ही शेवटच्या कन्क्ल्युजनवर येऊ शकता. आता दोन्ही टॉपिक डिस्कस केल्यानंतर
सरळ समजा कन्क्लुजनवर यायचं तर दोन्ही काइंड ऑफ सेमच पडतं. म्हणजे समजा म्हशीमध्ये थोडे पैसे जास्त बनतील, याच्यात थोडेसे एकदम पैसे कमी पडतील, पण एकदम ते मार्जिनल आहे. पण याच्यात सगळ्यात मोठा गेम आहे तो आहे कॅश फ्लोचा. म्हशीचं दूध तुम्ही रोज विकाल, डेअरीवर टाकत असाल तर रोज नगदी मिळेल, उकडे असेल तर तुम्हाला महिन्याभरात पैसे मिळतील. पण कॅश फ्लो हा कंटिन्यू चालत राहील. तुम्ही दूध विकाल, पैसे मिळेल. पण बकऱ्यांमध्ये असं नाही आहे. तुम्हाला 8 महिने 10 महिने थांबावं लागेल, तुमचा लॉट त्याच्यानंतर विकला जाईल आणि एकदम मग पैसे मिळतील. तर या केसमध्ये सस्टेन करणं हे खूप कठीण होतं, कारण की तुम्हाला 8 ते 10 महिने स्वतःच्या खिशातनं पैसे लावावे लागतात. डेअरीमध्ये काय आहे की तुम्ही महिनाभर दूध विकलं, तुम्हाला पैसे आले, तुम्ही तेच रिइन्व्हेस्ट केले. बकऱ्यांच्या याच्यात तुम्हाला सतत 8 महिने 9 महिने अलग स्वतःच्या खिशातनं विकत आणावं लागेल. तर यामुळे हा एक मेजर डिफरन्स आहे या दोन बिझनेसेसचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता समजा म्हैस येते 1.5 लाख पाऊण 2 लाखाची, बकरे तेवढ्याचा आला, बकऱ्याची एक दोघांची मॉर्टॅलिटी झाली तरी तुमचं बाकीचं कॅपिटल सेफ राहील. म्हशीमध्ये समजा एखाद्याही म्हशीला थोडासा काही रोग झाला, आजार झाला, तर तुमचं पूर्णच्या पूर्ण कॅपिटल धोक्यात येऊ शकतं. तर शेवटी मला हेच म्हणावं वाटतं की या दोनपैकी कुठलं चांगलं आहे याचा आन्सर तुम्हीच देऊ शकता. आता कुठल्या व्यक्तींना समजा पेशन्स असेल, स्लो स्केलिंग हवी असेल, हळूहळू ग्रॅज्युअल त्यांना खूप मोठं सेटअप बांधायचं असेल तर गोट फार्मिंग बेस्ट आहे. समजा कोणाला कॅश फ्लो पाहिजे असेल, डेली इन्कम पाहिजे असतील, सस्टेनेबिलिटी पाहिजे असेल तर डेअरी फार्मिंग बेस्ट आहे. आता तुम्हाला काय वाटतं की या दोनपैकी कुठलं बेटर राहू शकतं आणि कुठलं ऑप्शन तुम्ही चालू करू शकता, हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असं इंटरेस्टिंग कॉन्टेंट मी नेहमी टाकत असतो. इंस्टाग्रामवर जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर तिथेही फॉलो करा. तिथे प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या मार्फत मी रोज अपलोड करत असतो. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.